प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आम्हाशी बोलणार आहे. आमेन. कारण या बायबलमधलं प्रत्येक वचन हे आम्हासाठी आहे. ती आम्हासाठी प्रभूची भविष्यवाणी किंवा प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून परमेश्वर गेल्या भरपूर दिवसापासून तीच प्रेरणा देतोय का एक फक्त बायबल म्हणून किंवा एक फक्त वचन म्हणून त्याच्याकडे पाहू नको. ते मी दिलेलं तुला एक अभिवचन आहे, माझी इच्छा आहे, त्याला त्याप्रमाणे तू पाहण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तुला इकडे तिकडे शोधण्याचा आणि व्यर्थपणे कोणत्या गोष्टीची वाट पाहण्याची गरज पडणार नाही. तुला कळल का या वचनातच मी तुला उत्तर पाठवलेलं आहे, माझी इच्छा तुला मी प्रगट केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. समस्त सर्वांना हे वचन प्रभूतून आम्हासाठी आहे आणि या वचनाद्वारे परमेश्वर आम्हाशी बोलणार आहे. देवाची इच्छा आम्हासाठी काय आहे? पुन्हा योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय काढू आणि दुसरं वचन जे लोक लिहून घेतात, योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. आपल्यासाठी हा भाऊ हे वचन वाचेल. माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाने अधिक फळ द्यावे म्हणून तो त्याला निर्मळ करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय आजचं वचन? फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काय करतो? काढून टाकतो. काढून टाकतो. येस, प्लीज केअरफुली ऐका. मे बी ही देवाची वॉर्निंग आहे. ही देवाची वॉर्निंग आहे. कोणासाठी? आम्हासाठी. कोणासाठी? आम्हासाठी. का परमेश्वर म्हणतो फळ न देणारा प्रत्येक फाटा तो आम्हामधून काढून टाकतो. ख्रिस्त द्राक्ष वेल आहे आणि त्यामधले आपण सर्व फाटे आहोत. पण जर या फाट्याला फळ येत नाही तर तो काय करणार? हा फाटा काढून टाकेल असं स्पष्ट लिहिलंय. पुन्हा वाचूया प्लीज, ऐका. या ठिकाणी काय लिहिलं तो एक वर्ड रीड करेल, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. रीड कर. तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो. ओके. तो माझ्यात फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो. असं कोण म्हणतंय? ख्रिस्त. कोण म्हणतंय? ख्रिस्त. योहानाद्वारे हे वचन आम्हापर्यंत येतंय आणि आम्हाला सांगण्यात येतंय का तो माझ्यामध्ये फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो. म्हणजे आपण कोणाचे अवयव आहोत? ख्रिस्ताचे. समजतंय? मग ज्या प्रकारे ख्रिस्ताची इच्छा आहे का आम्ही फळ द्यावं, आम्ही ते फळ दिलं पाहिजे. आम्ही ते फळ दिलं पाहिजे. जर आम्ही हे फळ देणार नाही तर परमेश्वर हा फाटा त्याच्यापासून वेगळा करेल. समजतंय? याच वचनावर मी पुढे एक्सप्लेन करेल की देव नेमकं आम्हाला काय सांगू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, परमेश्वराची इच्छा आहे का आम्ही काय द्यावं? फळ द्यावं. फळ द्यावं. कारण फळ देणं हे झाडाचं काय असतं? काम, कर्तव्य आहे. काय आहे? कर्तव्य आहे. फॉर एक्झाम्पल, एक शेतकरी आपल्या शेतीमध्ये झाड लावतो. तो त्या झाडाची लहानपणापासून देखरेख करतो. ज्यावेळेस ते झाड स्वतःमध्ये इतकं प्रबळ नसतं का ते स्वतःला वाढू शकेल, मग त्यावेळेस कोण काळजी घेतो? शेतकरी. किंवा ज्या व्यक्तीने आपल्या घराबाहेर ते झाड लावलंय, ज्यावेळेस ते झाड छोटं असतं, बी असतं, त्याला शेतकरी काय टाकतो? पाणी टाकतो. त्याच प्रकारे फक्त पाणीच टाकत नाही, त्याला कुंपण पण घालतो. का? कारण गायी आहेत, बकरी आहेत किंवा वेगळे जनावर आहेत का ते जे येतील आणि त्याला काय करून टाकतील? तुडून टाकतील किंवा खाऊन टाकतील. म्हणून त्याला काय देतो तो? संरक्षण. फक्त तेवढंच नाही तर कीटनाशक देखील आहेत का जे त्याला खाऊन टाकतात आणि त्याचं जीवन संपू टाकतात. मग या ठिकाणी तो वेगवेगळी फवारणी करून त्याला त्या सर्वांपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक शेतकरी पूर्ण प्रयत्न करतो का त्या झाडाला त्यांनी वाढवावं आणि प्रत्येक त्या गोष्टीपासून जे त्याचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे त्याच्यापासून तो त्याला वाचवतो. आणि किती दिवस तो करतो? जोपर्यंत ते झाड त्या प्राण्यांपासून दूर होत नाही किंवा त्याच्यात तेवढी शक्ती येत नाही का तो त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या इन्सेक्टचा तो विरोध करू शकत नाही, तोपर्यंत तो शेतकऱ्याची काय घेतो? काळजी घेतो. समजतंय का? झाड जर ह्या लेवलचं असेल, गाय बकरी खाऊ शकतात की नाही? खाऊ शकतात. म्हणून तोपर्यंत कोण काळजी घेतो? शेतकरी. किंवा तो व्यक्तीच्या घराबाहेर ते झाड लावलंय तो काळजी घेतो. पण जसं जसं ते झाड मोठं होत जातं त्याची जी खोड आहे ती कशी होऊन जाती? मजबूत होत. मग वाऱ्याचा प्रभाव त्याला हलू शकत नाही. जसं जसं तो वाढत जातो मग कोणती गाई बकरी त्याला टक्कर मारून पण पाडू शकत नाही आणि तो इतक्या उंचीवर जातो का कोणी त्याला खाऊ पण शकत नाही. आता ते वाढल्या जातं. इथपर्यंत शेतकरीनी किंवा त्या घर मालकांनी ज्यांनी ते झाड लावले त्यांनी आपलं कर्तव्य केलंय. बरोबर. पण आता वेळ आहे कोणाची? झाडाची. का आपलं कर्तव्य त्या शेतकऱ्याच्या प्रती पूर्ण करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
समजतंय का? एक शेतकरी जर ते झाड लावतो तर कशासाठी लावतो? का त्याला काय यावं? फळ यावं. फळ यावं. काय यावं? फळ यावं. या ठिकाणी असं झाड लावतो, झाडाबरोबर कोणता करार करतो का तो? झाड मनुष्य संगती बोलतो का? मनुष्य झाडाबरोबर बोलतो का? नाही. एका विश्वासाने तो हे करतो, एका विश्वासाने तो हे सर्व करतो. आणि झाड पण त्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही, तर तो पण मोठा होतो आणि आपला जे कर्तव्य आहे आपल्या मालकाच्या प्रती ते झाड ते पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? झाड पण आपलं फळ देतं आणि शेतकऱ्यांनी जेवढी मशागत केली त्याचा उपभोग त्याला मिळावा, त्यांनी जेवढं त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केलं त्याच्यापेक्षा अधिक त्याला द्यावं याचा पूर्ण प्रयत्न कोण करतं? झाड करतं. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? झाडाची हिरवळता ही त्याची व्यक्तिगत शोभा आहे, पण झाडाचं फळ त्याच्या मालकाच्या प्रती किंवा त्या पाखरांच्या प्रती किंवा बाह्य लोकांच्या प्रती हे झाडाचं कर्तव्य आहे. समजतंय का? हिरवळता कोणासाठी आहे? स्वतःसाठी. झाडाची हिरवळता कोणासाठी आहे? स्वतःसाठी, कारण ती त्याची शोभा आहे. बरोबर. पण इथपर्यंत त्याचं काम संपत नाही. त्याचं जे त्याच्या मालकाच्या प्रती, त्याचं जे चिमण पाखरं आहेत त्यांच्या प्रती त्याला त्याचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो आपलं फळ त्याला देतो. प्रेज द लॉर्ड. येस, मी पुढे सांगाल करार होतो का दोघात मध्ये? कोणता करार नाही, कोणती लिखापडी नाही, पण तरी पण झाड आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर ते झाड फळ देणार नाही तर शेतकरी त्याला ठेवल का? नाही ठेवणार. जर त्या झाडांनी त्यांनी जर एवढी मशागत केली आणि ज्यावेळेस हंगामाचा वेळ आहे जर त्यांनी फळच दिलं नाही तर पुन्हा ते झाड लावल का? तो नाही. तो त्याला तोडल आणि आपल्या शेतामध्ये त्याला जागा देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून झाडांनी काय दिलं पाहिजे? फळ. त्याच प्रकारे देवाची इच्छा आहे का आम्ही फळ द्यावं. काय द्यावं? फळ द्यावं. ज्या प्रकारे शेतकरी ते झाड पुन्हा लावणार नाही किंवा ते तोडून टाकल, त्याच प्रकारे ख्रिस्त म्हणतो की जे माझ्यात फळ देत नाही त्यांनाही या प्रकारे माझ्यातून काढून टाकण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? पुढे अजून मी इझी करल, पण या ठिकाणी फळ देणं हे आमचं कर्तव्य आहे. आतापर्यंत परमेश्वरने आम्हाला सांभाळलं, प्रभूने आम्हाला सत्य प्रगट केलं. आमच्या जीवनातला सगळ्यातून मोठा आशीर्वाद कोणता? आम्हाला सत्य माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आपण जगाकडे बघतो, मोठमोठ्या गोष्टी बघतो, स्वतःकडे बघतो, आपल्याला वाटतं का मी काहीच नाही. नाही, तुझ्याकडे सर्वातून महत्वाची गोष्ट आहे का तुला सत्य ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? आम्हाला जे सत्य माहित आहे ते बहुमूल्य आहे, पण त्याची कदर आम्हाला असणं गरजेचं आहे. का आम्हाला सत्य माहित आहे, आम्हाला योग्य मार्ग माहित आहे, आम्ही प्रभूमध्ये आशीर्वादित सुरक्षित आहोत, पण जे कर्तव्य आम्हा बापासाठी आपण केलं पाहिजे ते कर्तव्य आपण पूर्ण करतोय का? आपल्यातून जे फळ आपण दिलं पाहिजे ते फळ देवाच्या घरासाठी आपण देतोय का? समजतंय का? प्रभूने अनेक संकटातून आम्हाला वाचवलं. परमेश्वराने वेगवेगळ्या गोष्टीद्वारे आमच्या जीवनात आम्हाला अनुभव करून दिला का मी जिवंत परमेश्वर आहे. तुझी श्रद्धा ही अंधश्रद्धा नाहीये. याचा अनुभव प्रत्येकाने कदाचित माझ्या हिशोबाने या ठिकाणी जे आहेत किंवा इव्हन जे टीव्हीवर पाहतात अशा अनेक लोकांना हा अनुभव दिलाय का परमेश्वर जिवंत आहे. समजतंय का? आपण जे पळतोय किंवा आपण जे करतोय ते हवेत नाही, त्याच्या मागे तथ्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? पॉल म्हणतो का मी असंच पळत नाही, मी जे करतोय त्या करण्यामध्ये मला संतुष्टता आहे आणि मला माहिती आहे का मी काय करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आपण अंधश्रद्धेमध्ये काही करत नाहीये, तर आम्ही व्यक्तिगत आपल्या जीवनामध्ये देवाचा अनुभव घेतलाय का परमेश्वर आहे. वेगवेगळ्या द्वारे, कोणी त्रासामध्ये, कोणी संकटामध्ये, कोणी मदतीच्या द्वारे, वेगवेगळ्या द्वारे हा अनुभव घेतला का परमेश्वर आहे. मग आता आमचं कर्तव्य आहे का आम्ही ते फळ दिलं पाहिजे. आम्ही देवासाठी देवाचं कार्य केलं पाहिजे. कारण जो प्रकाश आम्हापर्यंत पोहोचला तो प्रकाश पुढे जाणं खूप गरजेचं आहे. कारण आमच्या जीवनाचा मूळ उद्देश हाच आहे का आम्ही आशीर्वादित व्हावं आणि हा आशीर्वाद आता पुढे ट्रान्सफर आपण करावा. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? जे प्रभूंनी कार्य शिष्यांना सोपून दिलं ते फक्त त्या 12 लोकांनीच पुढे पुढे नेलं. 1 to 1 ते पुढे पुढे होत गेलं आणि ते मल्टिपल होऊन वाढत गेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्ण शिष्य पूर्ण विश्वात फिरले का? पूर्ण शिष्यांनी सगळ्यांना वचन सांगितलं का? नाही. त्यांनी ज्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्या पुढच्या जनरेशनना, त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढींना अशा करत करत ते वचन आम्हापर्यंत पोहोचले.
आणि म्हणून आज आम्ही आशीर्वादित आहोत. पण आमच्याकडून हे वचन पुढे जातंय का? जे फळ आम्ही दिलं पाहिजे ते फळ आपण देतोय का? जसं मी मागच्या वेळेस सांगितलं की आपण सर्व शिष्य आहोत, पण देवाची इच्छा आहे की आपलं प्रमोशन व्हावं आणि आपण प्रेषित व्हावे. Praise the Lord. हालेलुया. समजलं ना? शिष्य म्हणजे व्यक्तिगत मागे चालणारा, शिष्य म्हणजे व्यक्तिगत मागे चालणारा, पण प्रेषित म्हणजे सर्वांना घेऊन चालणारा, सर्वांना देवाकडे आणणारा. आम्हाला ते व्हायचंय. आम्हाला प्रभूला प्रमोशन लेवलला पाठवायचं आहे आणि म्हणून आम्हाला फळ देणं गरजेचं आहे. का प्रभूने जे काम दिलंय ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. का जे सत्य, जे वचन, ज्याचं महत्व आम्हाला आहे ते आम्ही इतरांना वाटलं पाहिजे. असं बायबल सांगतं की लूक याचा 12वा अध्याय आपण काढला. लूक 12वा अध्याय 32 वचन. हे लहान कळपा, भिऊ नको, कारण तुम्हास राज्य द्यावे यात तुमच्या बापाला संतोष आहे. हालेलुया. काय वचन आहे? हे लहान कळपा, भिऊ नको. हे लहान कळपा, भिऊ भिऊ नको, तुम्हाला राज्य द्यावं याच्यात काय आहे? बापाला संतोष. Praise the Lord. हालेलुया. प्रभूला माहित आहे का व्यक्तिगतरित्या आम्ही अशक्त आहोत, म्हणून त्याने काय शब्द वापरला? हे लहान कळपा, भिऊ नको. मला माहिती आहे का तुला वाटतं का मी प्रार्थना त्या प्रकारे करू शकत नाही. मला माहिती आहे का तुला वाटतं का मी इतका प्रभावी संदेश देऊ शकत नाही. मला माहित आहे का तुला वाटतं की कदाचित एखादी समस्या समोर तुला त्यांना कसं प्रत्युत्तर द्यावं हे तुला जमणार नाही. आणि म्हणून देव आमच्या मनातली स्थिती समजून आम्हाला म्हणतो का हे लहान कळपा, भिऊ नको, कारण तुझ्या हातात बापाचं राज्य द्यावं याच्यात बापाला संतोष आहे. म्हणजे देव म्हणतो का मला माहिती तुझी पात्रता नाहीये, पण माझी कृपाद्वारे मी तुला हे राज्य देऊ शकतो आणि तुझ्यात मी माझं कार्य पुढे नेऊ शकतो. म्हणजे प्रभूची इच्छा आहे का आपण त्याचं कार्य करावं. समजतंय का? वचनाचा रेफरन्स आम्हाकडे आहे का त्याची सेवा, त्याचं कार्य, त्याचे मार्ग आम्ही इतरांना प्रगट करावे आणि स्वतः परमेश्वर आम्हाला प्रोत्साहन देतो का? कारण त्याची मुळात इच्छा नाहीये का हा फाटा बाजूला व्हावा. समजतंय का? एवढी तळमळ कशासाठी आहे? कारण तुम्हाला जे त्यांनी आपल्यामध्ये एकत्र केलंय, स्वतःचं रक्त सांडून एकत्र केलंय आणि मग इतक्या सहजरित्या तो आपल्याला त्याच्यापासून वेगळं होऊ देणार नाही. आणि म्हणून तो म्हणतो का तुला तो वाटा भेटावा, तुला ते फळ भेटावं, म्हणून तू माझ्यात फळ देणारा झाला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून ख्रिस्त पूर्ण प्रयत्न करतोय का त्याच्यामधला हा फाटा त्याच्यापासून वेगळा नाही झाला पाहिजे. समजतंय का? पूर्ण प्रयत्न आहेत का तो वेगळा नाही झाला पाहिजे. पण आपण हे वचन सिरियसली घेतलं पाहिजे, कारण देव त्याची इच्छा आम्हाला दाखवतोय का माझी इच्छा नाही का मी तुम्हाला वेगळं करावं, माझी इच्छा आहे का माझ्यात तुम्ही फळ द्यावं आणि जो बहुमान मला भेटलाय त्याच्यात तुम्हालाही तो मान प्राप्त व्हावा. Praise the Lord. हालेलुया. का? कारण बायबलमध्ये असं लिहिलंय का आपण सोबतीचे वारिस आहेत. आपण सोबतीचे वारिस आहेत. कोणाबरोबर? ख्रिस्ताबरोबर. कोणाबरोबर? ख्रिस्ताबरोबर. जो वारस हक्क त्याला मिळालाय तो आम्हाला मिळाला, जो वारस हक्क त्याला मिळालाय तो आम्हाला मिळालाय आणि म्हणून जे त्याला मिळणार प्रभू आम्हालाही ते देणार आहे. आणि म्हणून आम्हाला त्याची इच्छा आम्हाला पूर्ण करायची आहे. आणि म्हणून देव म्हणतो का त्या झाडाकडे बघ, कोणता करार नाही, कोणतं दोघात बोलणं नाही. इतक्या वर्ष तो त्याला सांभाळतो, त्याला सगळं काही देतो, पण कधीच एकमेकांसंगती बोलत नाही, पण तरीही एकमेकांना किती चांगल्या प्रकारे समजून घेतात. समजतंय का? शेतकरी कधी झाडाबरोबर बोलत नाही आणि झाडाचे डोळे आहेत कधी आम्ही पण पाहिलेलं नाहीयेत, तरी पण दोघं एकमेकांच्या भावना किती चांगल्या प्रकारे समजून घेतात. आपला तर डोळे आहेत, आपला तो मुख आहे, आपला 24 तास संवाद आहे, आपण एकमेकांना सांगतो, इच्छा प्रगट करतोय, मग आम्ही त्या झाडापेक्षा अधिक केलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय का? झाड बोलू शकतं का? नाही, पण तरी पण त्याचं कर्तव्य पूर्ण करतोय. आपल्याला आपला रोल पूर्ण करायचा आहे. कुत्र माहितीये का सर्वांना? कुत्र्याला जर 4 चपात्या टाकल्या आपल्या घरी, त्याला खायला वेगळं टाकलं, तो आपल्याच इथं बसून राहतो. आणि मग जर कोणी नवीन व्यक्ती आला तर त्याला काय करायला लागतं? तो भुकायला लागतो. त्याला सांगितलं का तुला चपात्या बाजल्या तुला भुकावं लागेल लोकांना? नाही, ऑटोमॅटिक त्याला कळतं का मला माझं कर्तव्य पूर्ण करायचं. मी बोललो नाही का मला भूक लागली, पण त्याला कळलं का मला भूक लागली, न सांगता मला देतो. मलाही माहितीये का हा अनोळखी व्यक्ती हा याच्या घरातला नाहीये, मला माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. Praise the Lord. झाला कुत्र्यामध्ये अग्रीमेंट? कुत्रे घेताना कधी किंवा कुत्रे घेतोय तुला पहारेकरी करायची, तुला भुकायचं अनोळखी, कोणता करार नाही.
तरी पण किती चांगल्या प्रकारे तो मालकाच्या भावना समजून घेतो का मला याच्या घराची रक्षण वगैरे करायचं आहे. मग आमचा प्रभू तो आमच्याशी बोलतोय, आमचा परमेश्वर आम्हाशी बोलतोय, आम्हाला सांगतोय, तरी जर आपण करत नाही तर आपण त्या झाड खालच्या लेवलला आपण जात आहोत. समजतंय का? त्यांच्याकडून बघून आपण शिकलं पाहिजे का न बोलता किती चांगल्या प्रकारे ते आपलं कर्तव्य आपल्या मालकाच्या प्रती करतायत. या ठिकाणी तो आमचा पिता आहे. समजतंय का? मालकासाठी कदाचित आपण करणार नाही, आपण वाटतं जाऊ दे माल काय भेटणार तर मालकाला भेटणार, पण हा आपला मालकच नाही, आपला तर बाप आहे. हा तर आपला बाप आहे आणि आपण आपल्यासाठी नाही आपल्या बापाच्याच राज्यासाठी आणि गौरवासाठी करत आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला आमचं काम पूर्ण करायचं आहे. जे सत्य तुम्हाला माहित आहे, जी प्रार्थना तुम्हाला येत आहे, ही अनेक लोकांचं जीवन बदलू शकते, अनेक लोकांच्या जीवनात कार्य करू शकते. आताच इथं यायच्या पहिले एक कुटुंबात आम्ही प्रार्थनेला गेलो. उपवासाची ती प्रार्थना होती. प्रार्थना अशी होती का ज्या सिस्टरनी ती प्रार्थना ठेवली होती तिच्या घरात कोणतं कार्य झालेलं नव्हतं, पण तिची एक फ्रेंड होती आणि ती फ्रेंड म्हणजे त्या आंटीच्या ज्या मैत्रीण होत्या त्या प्रभू येशूला ओळखत नव्हत्या, पण ज्या त्या आजारी होत्या त्यांनी त्यांच्यासाठी मध्यस्थी करून प्रार्थना केली, येशूबद्दल त्यांना सांगितलं आणि देवानी महान कार्य केलं आणि त्यांना मरणापासून प्रभूंनी वाचवलं. आणि त्यांनी आपल्या घरात ती उपवासस्तुती ठेवली. तर त्यांनी ती मध्यस्थी केली नसती तर कदाचित त्यांचा जीव तो वाचला नसता. म्हणजे या ठिकाणी जे आमच्याकडे आहे आपण ते वाटलं पाहिजे आणि आपलं बापाच्या प्रति कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मला काय म्हणायचंय का जितकं वचन आम्हाला आज भेटतंय, जितकी सहभागिता आम्हाला भेटती त्याच्यानुसार आम्ही प्रत्येक जणांनी अधिक फळ दिलं पाहिजे. समजतंय का? एक नवीन व्यक्ती जो थोडं घेतो पण अधिक धावतोय, तो जुना आहे ज्यांनी भरपूर घेतलंय तो जास्त ॲव्हरेज देऊ शकतो, तो काही ॲव्हरेज देत नाही. म्हणून आम्हाला आमचं काम पूर्ण करायचं आहे. कारण देवाची इच्छा आहे. जर थेसलोनिकराचं दुसरं पुस्तक पहिला अध्याय 11 आणि 12 वचन, जे थेसलोनिकराचं दुसरं पुस्तक त्याचा पहिला अध्याय 11 आणि 12 वचन. आणि याकरिता आम्ही तुम्हासाठी सर्वदा प्रार्थना करतो की आपल्या देवाने तुम्हास या बोलवल्याने योग्य मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे प्रत्येक कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे, यासाठी की आपला देव आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्या कृपेने आपला प्रभू येशू याच्या नावाला तुम्हामध्ये व तुम्हाला त्याच्यामध्ये गौरव मिळावे. ओके, समजलं का वचन? ओके, स्लोली आपण जाऊया. एक एक वचन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. रीड करते जा, मैं बोलते जातो. आणि याकरिता आम्ही तुम्हासाठी सर्वदा प्रार्थना करतो की आपल्या देवाने तुम्हास या बोलवण्याला योग्य मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे प्रत्येक कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे. ओके, नाव ह्या पत्रामध्ये पॉल त्या मंडळीला काय करतोय? प्रोत्साहन देतोय का आम्ही तुमच्यासाठी काय करतोय? प्रार्थना. काय करतोय? प्रार्थना. का? कारण पॉल आणि त्यांनी त्यांच्यासाठी प्रभूचं वचन भरपूर मेहनत घेतली, प्रभूचं वचन त्यांना शिकवलं आणि आता त्याची इच्छा आहे का यांनी काय दिलं पाहिजे? फळ दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? फळ दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एक शब्द वापरला, ज्या योग्य मी तुम्हाला बोलवलं. सेकंड लाईन रीड कर त्याची. या बोलवण्याला योग्य मानावे. हा, या बोलवण्याला काय मानावे? योग्य मानावे. म्हणजे प्रभूने तुम्हाला असंच निवडलं नाही, तर देवाने तुम्हाला विशेष योजनेच्या अंतर्गत निवडलेलं आहे. म्हणून तुमचं जे बोलवणं आहे त्याला योग्य मानावं. पुढे काय लिहिलंय? आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे प्रत्येक कार्य. ओके, चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय काय व्हावा? पूर्ण व्हावा. म्हणजे जेही देवाचं कार्य आहे ते वाईट आहे का चांगलं आहे? चांगलं आहे. आणि मग चांगल्या कामात तुम्ही नेहमी पुढे असावेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगल्या कामात तुम्ही कसे असावेत? पुढे असावेत. आणि म्हणून पॉल या ठिकाणी त्यांच्यासाठी काय करतोय? प्रार्थना करतो. थेसलोनिच्या पुस्तकात आम्ही पाहतो का तो त्यांच्यासाठी काय करतोय? प्रार्थना करावेत, कारण त्यांच्यात चांगले कामं झालेले त्याला पाहायचे आहेत, जेणेकरून ज्या परमेश्वराच्या राज्यात ते जातील त्यांना चांगला वाटा, चांगली मजुरी आणि चांगलं वेतन भेटल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? फक्त शुभवर्तमान सांगणंच नाही. म्हणजे पॉलचं असं म्हणणं आहे का समजा मी जर तुम्हाला वचन या ठिकाणी सांगतोय तर फक्त तुम्हाला आरोग्याबद्दल, फक्त तुम्हाला ब्लेसिंग्स बद्दलच सांगू नये, तर स्वर्गातही तुम्हाला चांगला वाटा भेटावा म्हणून त्याहीसाठी मला ते सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ब्लेसिंग्स भेटतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
समजतंय का? या ठिकाणी तुम्ही मीटिंगला आले, मी तुम्हाला सांगितलं आजारी येत का ते करा, आर्थिक संकट आहे का हे करा, ते प्रॉब्लेम्स आहे का, दारू आहे का, अशी प्रार्थना करा, तशी प्रार्थना करा. मी फक्त जे तुम्हाला या पृथ्वीवरच्या आशीर्वादाबद्दलच सांगतोय. पण हा प्रवास तर अल्प आहे, थोडासा आहे. पण जर तुम्ही अर्ध्यातूनच प्रभूकडे गेले आणि तिकडे जर प्रभूच्या समोर उभं राहिले, प्रभूला म्हणले प्रभू ज्या ब्लेसिंग्स तू इथं देतोय ते आम्हाला भेटत नाही राहिल्या, ते म्हणाल तुझ्यात ते कार्य पूर्ण झालेलं नाही. मग प्रश्न असा येईल का प्रभू म्हणाल कोण आहे तो सेवक ज्याने तुला फक्त अर्ध टीचिंग दिलं, रिअल टीचिंग बद्दल सांगितलं नाही. त्याने तुझी तयारी केली, फक्त कुठपर्यंत केली? पृथ्वीची. स्वर्गाची तयारी केली नाही. समजतंय का? हा पॉइंट हार्ड गेला का? मी जर या ठिकाणी प्रीचिंग करतोय फक्त या जगातल्या गोष्टीबद्दल, पण आपल्याला अल्टिमेटली कुठं जायचंय? स्वर्गात. प्रथम सुखलोक आणि नंतर स्वर्गात. मग त्या ठिकाणी जर तुम्ही जाल, तुमच्या वाटेला काय आलं पाहिजे? वेतन आणि मजुरी. काय आलं पाहिजे? वेतन आणि मजुरी. तुम्हाला रिवॉर्ड भेटला पाहिजे, तुम्हाला जीवनी मुकुट भेटला पाहिजे. जर तो भेटला नाही तर कोणावर ब्लेम येईल? पाळक्यावर. कोणावर येईल? पाळक्यावर. का? कारण जर त्यांनी त्यांना सांगितलंच नाही तर ते करणार कसे? बायबल काय सांगतं? जर कोणाला पाठवलंच नाही त्यांना कळणार कसं? पाठवावं किंवा त्यांच्यापर्यंत सुवार्ता जावावी म्हणून प्रथम मला सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून पॉल म्हणतोय का प्लीज तुम्हाला ते काम पूर्ण होऊ द्या. ह्या जगात तुम्ही आशीर्वादित आहात हे मला कळतंय, पण त्या ठिकाणी तुम्हाला चांगला मुकुट, चांगला रिवॉर्ड भेटणं हे गरजेचं आहे. समजतंय का? या ठिकाणी सगळं भेटलंय. आता आम्हाला माहिती कशी प्रार्थना करायची, कसं करायचं, काय करायचं, पण तिकडचं काय? आता त्या तयारीला आपण लागलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आम्हाला चांगला रिवॉर्ड म्हणजे चांगलं बक्षीस आम्हाला भेटावं म्हणून ती तयारी आपण केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून आजचा दिवस नोट केला जाईल कुठं? प्रभूच्या डायरीमध्ये. का हा दिवस, हे वचन तुम्हाला या दिवशी सांगण्यात आलं होतं का तुम्हाला त्या ठिकाणी माझ्यासमोर हजर राहायचंय, जेणेकरून मी तुम्हाला जीवनी मुकुट देईल. आणि तुम्ही जर मिस केला तर त्यावेळेस मी ब्लेम मध्ये येणार नाही. का? कारण वचन सांगायचं काम मी माझं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून ती तयारी आम्हाला करायची आणि म्हणून देवाचं राज्याचं कार्य आम्हाला वाढवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? स्वर्गात आम्हाला प्रतिफळ आहे. स्वर्गात प्रवेश फुकट आहे. स्वर्गात प्रवेश फुकट आहे, पण तिथं प्रतिफळ फुकट भेटणार नाही. त्यासाठी देवाच्या राज्यासाठी कार्य केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समजलं इथपर्यंत? आता सुरुवातीला आपण वचन ज्यावेळेस वाचलं, आपण वाचलं का तो फाटा काय करतो? काढून टाकतो. आणि मी झाडाचं उदाहरण दिलं. जर शेतकरीला जर त्या झाडाने फळ दिलं नाही तो काय करणार? काढून टाकणार. काय करणार? काढून टाकणार. आता सोप्या भाषेत अर्थ सांगतोय. तुम्हाला काय वाटेल? काढून टाकणार मग स्वर्गात कसे जाणार? त्याचा अर्थ तसा नाहीये. काय शब्द वापरला? फाटा काय करणार? काढून टाकणार. मग स्वर्गात प्रवेश नाही का जो प्रभूचं काम नाही करत? वचन काय सांगतं? जो फाटा फळ देत नाही त्याला काय कर? काढून टाक. काढून टाक. मग मनात काय प्रश्न येईल? स्वर्गात एंट्री का नाहीये? मग फाटा काय करायला लावला? काढून टाकायला लावलाय. मग स्वर्गात जाणार का नाही जाणार? शेतकरी जर ते झाड फळ देत नाही तर काय करतो? काढून टाकतो. मग नेमका अर्थ काय? आम्ही स्वर्गात जाणार का नाही जाणार? स्वर्गात आम्ही जाणार. फाटा काढणार म्हणजे काय? शाळेच्या गॅदरिंग मध्ये गेले का? स्कूलची गॅदरिंग पाहिली का? शाळेमध्ये स्कूल्समध्ये गॅदरिंग्स असतात, म्हणजे फंक्शन असतं त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी काही पारितोषिक दिले जातात. काही पारितोषिक दिले जातात. कोणाला? जे लोक एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग होतात, परीक्षा देतात, मग त्यांची एक लिस्ट बनवली जाते की एवढ्या एवढ्या लोकांनी पार्टिसिपेट केलंय, प्लीज वरती या. मग सगळे शाळेचे विद्यार्थी बसलेले असतात. त्यांच्यापैकी ज्या लोकांनी सहभाग दिला ते कुठं असतात? स्टेजवर. बाकीचे कुठं असतात? खाली. समजतंय का? प्रभू म्हणतो का फाटा काढणं म्हणजे काय? का तुम्ही स्टेजवर नसणार त्या ठिकाणी, तुम्ही कुठं असणार? खाली. म्हणजे कुठं? ऑडियन्स मध्ये. स्वर्गामध्ये पण कुठं? ऑडियन्स मध्ये बसलेले. पण जे फळ देतात ते सगळे स्टेजवर सत्कारासाठी. का? कारण यांनी भाग घेतला. यांनी काय केलं? शाळेचे सगळेच विद्यार्थी वरती असतात का स्टेजवर? नाही. जे भागच घेत नाही त्यांना परमिशन आहे गॅदरिंगला यायची, त्यांना परमिशन आहे गॅदरिंगला येण्याची, पण स्टेजवर फक्त पाहायचं आणि टाळ्या वाजवायच्या. आणि मग म्हणायचं का याच्यापेक्षा मी चांगलं करू शकलो असतो. याला जे प्राइज भेटलं ना, मी तर विदाउट प्रॅक्टिस याच्यापेक्षा चांगलं करू शकलो असतो, पण आता हा वर्ष
गेलं, नेक्स्ट वर्ष आपण शाळेत करू शकतो, पण तिकडं पुन्हा नवीन वर्ष नाही. समजतंय का? म्हणून फाटा दूर करणं म्हणजे काय, तिथं जास्त मोठं फंक्शन होईल, त्या फंक्शन मध्ये तुला स्टेजवर तुझा सत्कारसाठी तुला बोलवणार नाही. तुला फक्त ऑडियन्स मध्ये बसून टाळ्या वाजवायच्या आहेत. का? कारण विश्वासाद्वारे तुला फक्त एंट्री, पण त्या स्टेजवर तुझा मान रिस्पेक्ट नाही. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? आणि म्हणून आमचं त्या ठिकाणी चांगलं रिस्पेक्ट व्हावं म्हणून पॉल तळमळीने सांगतोय का ज्या कारणास्तव तुम्हाला बोलवलंय ते काम तुम्हाला पूर्ण होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. पण यासाठी तुमच्या जीवनात वेगवेगळे चॅलेंजेस येणार. इतकं सहजरित्या प्रभूचं कार्य सैतान तुम्हाला करू देणार नाही आणि वेगवेगळ्या गोष्टीद्वारे तो तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करणार. समजतंय? मागच्या वेळेसही हा विषय आपण घेतला का प्रभूच्या मागे चालणं एवढं सोपं नाही. त्यासाठी आम्हाला 100% त्याग करणं आहे. ख्रिश्चॅनिटी म्हणजेच त्याग आहे. समजतंय का? ख्रिस्ती जीवनच म्हणजे काय? त्याग आहे. आणि जर तो त्यागच आमच्यामध्ये नाहीये तर आमचं ख्रिस्ती जीवन कुठं ना कुठं अपुरं आणि अधुरं आहे. म्हणून त्याग आम्हाला करावा लागेल. कोणाला आर्थिक संकट, आर्थिक याचा त्याग करावा लागेल का तुम्हाला कामावून ते फ्रीडम भेटणार नाही का तुम्ही त्या प्रकारे जाऊन प्रभूची सेवा करावी. आणि म्हणून कधी कधी जर तुमची सॅलरी जरी कट झाली तुम्ही प्रभूसाठी ते सॅक्रिफाईस करायला तयार व्हा. समजतंय का? कधी कधी तुम्हाला सुट्टी भेटणार नाही अशी कंडिशन येईल का तुम्हाला सांगण्यात येईल की जर सुट्टी मारली तुझा पगार कट. पण काय हरकत नाही, आपल्याला डबल बेनिफिट आहे. इकडचा पगार कट, तिकडचा पगार चालू, दोन्हीकडे प्रॉफिट आहे आपल्याला. समजतंय? पण त्या प्रॉफिटकडे अधिक लक्ष लावायचं. कोणत्या? स्वर्गाचं प्रॉफिट जे होणार आहे. इकडच्या प्रॉफिटकडे लक्ष लावू नका कारण हे सर्व इथंच राहणार आहे. का? कारण जरी तुम्ही इथं लॉस करताय परमेश्वर तो लॉस तुमचा 100% भरून काढेल, पण तिकडचा लॉस नाही भरू शकणार. समजतंय का मेन पॉइंट? इकडं सुट्टी मारली तर इकडचे 300-400 रुपये कट होतील, पण तिकडं ते काय होतील? सरप्लस होतील. पण परमेश्वर म्हणतो का इकडचा जो लॉस झाला तो मी भरून द्यायला तयार आहे, पण तिकडचा जर तू लॉस केला तर तो कोणाकडून भरपाई होणार नाही. म्हणून तुम्हाला सॅक्रिफाईस करायचं. देवाच्या कार्यासाठी सुट्टी बी जरी मारावी लागली तर तुम्ही ती मारा. का? कारण तुम्ही ऑटोमॅटिक एका दिवसात खूप मोठे सेवक होऊ नाही शकत. देव छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चेक करतो का तुम्ही देवाच्या गौरवासाठी काय काय गोष्टी सॅक्रिफाईस करू शकता. आणि मग तो दिवस येईल का देव बघल का हा तयार झाला, मग सांगाल का सोडून टाका फुल टाइम जॉब आणि ये माझ्या आता तू सेवेमध्ये. पण थोडक्यामध्ये काय करतो प्रभू? चेक करतो का तुझ्यात ते धैर्य आहे का. म्हणून जर सॅक्रिफाईस करावं लागलं, मत्तईकडे आपण पाहिलं की इतका चांगला पगार, इतकी चांगली पोझिशन, तरी पण तो या ठिकाणी त्याग करायला तयार आहे. पण देवाने लॉस होऊ दिला का त्याचा? नाही. परमेश्वर भरपाई करून देणारा देव आहे. इव्हन मागच्याच मी सांगितलं का ज्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये वाचनामध्ये वाढतो कुटुंबातूनही आपल्याला विरोध होईल, आपले त्यांच्याबरोबर वादविवाद होतील, तुमच्यावर निंदा, तुमचे नाव ठेवण्यात येतील, पण देवासाठी तुम्हाला तेही सहन करायचं आहे. आणि वेळ आला तर त्याचा विरोधही तुम्हाला करायचा आहे आणि विरोध करून देवाची सेवा करायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्हाला काय द्यायचंय? फळ द्यायचं. काय द्यायचंय? फळ द्यायचंय. फळ द्यायचं. जर झाडाची कंडिशन पाहिली तर वारं नेहमी त्याला टपून बसलंय पाडण्यासाठी, ऊन टपून बसलंय जाळण्यासाठी, पण या सर्वात तो आपलं अस्तित्व टिकून ठेवतो का नाही, मला माझ्या मालकाच्या प्रती माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्हालाही आमचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? फळ देणं खूप गरजेचं आहे. कारण प्रभूंनी आम्हासाठी एवढं काही केलंय का त्याची आपण वर्णन साध्या आणि सोप्या भाषेत नाही करू शकत. क्षणाक्षणाला 5-5 मिनिटाला जीवनात अनुभव असतो देवाचा, का देव कशी कशी मदत आम्हाला करतो. आणि मग देवाच्या प्रती जर आम्हाला काही करायचं असेल आणि परमेश्वर त्या इच्छा बाळगतो का आम्ही ते करावं, तर आपण विशेष केलं पाहिजे. समजतंय का? जर एखादा तुमचा नातेवाईक तुमच्या घरी आला, थोडा प्रतिष्ठित असेल, त्यांच्याबद्दल तुमच्या मनात रिस्पेक्ट असेल, आणि मग जर त्यांनी एखादी गोष्ट मागितली तर आपण असं डोकं एकदम म्हणजे घर जे आपण इतकं म्हणजे घाई करतो ते देण्याची, ते शोधण्याची, का? कारण त्याने आपलं काहीतरी मागितलं. घरामध्ये किंवा तुमचा नातेवाईक असा जो खूप लांबचा आहे, कधी येत नाही, कधी काही बोलत नाही, पण जर तुम्हाला तो काही बोलला, काही सांगितलं, तर आपण ती गोष्ट त्याला देण्यासाठी जग इकडचं तिकडे करून टाकतो, त्याला ते मला कसं देता येईल याचा पूर्ण प्रयत्न आपण करतो. समजतंय का? एखाद्या व्यक्तीचे तुमच्यावर खूप उपकार आहे,
त्याने कधीच तुम्हाला काही मागितलं नाही, पण जर तो एखादी गोष्ट तुम्हाला मागतोय तर आपण देणार नाही का? आपण आपला जीव इकडचं तिकडे करून टाकू, पण त्या व्यक्तीला कसं खुश करता येईल आपण पूर्ण प्रयत्न करतो का? कारण त्याचे भरपूर उपकार आपल्यावर आहे. मग ज्या पित्याने आपला पुत्र देऊन आम्हावर एवढे मोठे उपकार केले, त्यासाठी आपण विशेष करून किती केलं पाहिजे? समजतंय का? जगिक व्यक्तीसाठी आपण किती धावपळ करतो, पळपळ जा, लवकर कोल्ड्रिंक्स आण, हे पळपळ जा, दूधच त्यांनी आण. त्याचा रिस्पेक्ट करायचा, बरोबर? त्याचा मान झाला पाहिजे, तो घरी आला रिस्पेक्ट दिलं पाहिजे आपण. अरे प्रभू तर इच्छा प्रगट करतोय, तो म्हणतो नको 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 चहा, नको कॉफी, अरे ना घ्या घ्या. ते म्हणतो अरे माझी इच्छा पूर्ण कर, म्हणतोय तरी देत नाही आपण. समजतंय का? जगाच्या व्यक्तीसाठी किती नको म्हणतो तरी देतो, हा तर इच्छा प्रगट करतो तरी करत नाही. कसं वाटत असेल प्रभूला? समजतंय का? प्रभू म्हणतो असं वाटतं त्याला गरज आहे का? नाही, त्याची इच्छा माझ्यासाठी चांगली. समजतंय का? कोणाचं कार्य करणार आपण? देवाच, बरोबर. पण मुळात कार्य त्याचं करतो, पण फायदा कोणाचा होणार आहे? आपला. कोणाचे लोक वाचणार आहेत? आपले. पण तो बोलतो का प्लीज कर ना, प्लीज कर ना, पण आपण ऐकून पण न ऐकल्यासारखं करतो. समजतोय का? ते म्हणतो माझ्या वाटेला काही नाही, तुझ्याच वाटेला येणार आहे, तरी पण मला तीनदा तुला 4 वेळेस सांगावं लागतं का प्लीज माझं कार्य तुझ्यात पुढे घेऊन जा. आणि म्हणून सहन करावं लागलं तर प्लीज तुम्ही ते सहन करा. सॅक्रिफाईस तुम्हाला करावंच लागल. ख्रिस्तानी स्वतः सॅक्रिफाईस केला. ज्यास त्यांनी सेवा सुरू केली त्याच्या भावांनी त्याला त्या घरात राहू दिलं नाही, त्याला त्याच्यापासून काय केलं? दूर केलं. जर त्यांनी सहन केलं तर प्रभू स्वतः म्हणतो का धनीपेक्षा तुम्ही काही वेगळे किंवा त्याच्यापेक्षा थोर नाही. त्यांनी जर केलंय तर तुम्हाला या सर्वातून जावं लागणार आहे. आणि म्हणून जर आपण प्रभू येशूकडे बघतो, मत्तेकडे बघतो, हे सर्व सहन करतात, तर आपण पण सहन केलं पाहिजे. कारण ज्या प्रकारे त्यांना प्रतिफळ मिळालं, प्रभू आम्हालाही ते प्रतिफळ देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पॉल म्हणतो का जी धाव मी सुरू केली होती ती धाव मी संपवत आहे. आम्ही पण जी धाव सुरू केली प्रभू येशू येऊसपर्यंत ती धाव आम्हाला धावायची आहे. पण संकट येतील, त्रास येतील, असं लिहिलंय तिमोथीचं 2 पुस्तक 4 अध्याय. मी त्या शुभवर्धनाचा घोषणा करणारा व प्रेषित व राष्ट्राच्या लोकांना शिकविणारा असा नेमलो होतो. आणि या कारणावरून ही दुःखे मी सोसतो तरी मी लाजत नाही, कारण ज्यावर विश्वास ठेवला तो मला ठाऊक आहे आणि मला भरोसा आहे तो माझ्या ठाई त्या दिवसापर्यंत सांभाळायला शक्तिमान आहे. ओके, पॉलचं लँग्वेज किती चांगलं आहे. मी पुन्हा या ठिकाणी रीड करतो. मी त्या शुभवर्तमानाची घोषणा करणारा, प्रेषित व शिकविणारा असा नेमलेला होतो आणि या कारणावरून ही दुःख मी सोसतो. दुःख मी सोसतो. पुढे लिहिलं तरी मी लाजत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी लाजत नाही. किती अपमान होऊ द्या, किती निंदा होऊ द्या, कितीही मला सहन करायची गोष्ट येऊ द्या, पण मी त्याच्यामध्ये लाजत नाही. आणि पुढे काय लिहिलं? खूप सुंदर वर्ड्स आहेत. कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो मला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे करताय किंवा मी जे तुम्हाला आजच्या वाचनाद्वारे परमेश्वर आम्हाला करायला आवत आहे, तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे का तुम्ही काय करतात आणि त्याद्वारे तुम्हाला काय भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? म्हणून मी स्वर्गाचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं पारितोषिकाबद्दल. का? कारण तुम्ही जे करताय त्या करण्याबद्दल तुम्हाला माहित पाहिजे की नेमकं मी काय करत आहे आणि मला काय भेटणार आहे. पुढं असं लिहिलं त्याच्यामध्ये, तो माझी ठेव त्या दिवसापर्यंत सांभाळायला शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काय? मी जे प्रभूकडे कमवून ठेवलंय ते चोरीला जाणार नाही, त्याची व्हॅल्यू कमी होणार नाही. तर योग्य समय जी मी प्रभूकडे जाईल ती ठेव परमेश्वर मला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सहन करावं लागलं तर प्लीज प्रभूच्या राज्यासाठी, प्रभूच्या घरासाठी आम्हाला सहन करायचं आहे. देवाची सेवा करायची असेल, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला फायनान्शियली सॅक्रिफाईस करावं लागेल. सेकंड, तुमचं व्यक्तिगत जीवनातूनही तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल. सॅक्रिफाईस म्हणजे काय? तडजोड करावी लागेल. झोप कमी होईल पण अधिक वेळ कशाला द्यावा लागेल? वचनाला. शरीराचे चोचले कमी करावे लागतील पण अधिक वेळ कोणाला द्यावा लागेल? वचनाला. ते तडजोड करणं अत्यंत गरजेचं आहे. रिस्पेक्ट कमी मिळेल पण तेही आम्हाला सहन करावं लागेल. येस, असं होईल. तुम्ही जस प्रेयरला जाल,
तुमच्यापेक्षा मोठमोठे सेवक असतील प्रभूचे आणि मग तुम्हाला कोणी झिरो काउंट करतील आणि तुम्हाला व्हॅल्यू पण देणार नाही, उभं पण करणार नाही. पण तेही देवाच्या राज्यासाठी आम्हाला सहन करायचं आहे. आपलं काम आहे आपण करायचं. त्यांनी वेलकम केलं नाही केलं, आपण आपलं काम करायचं आणि पुढं पुढं जात राहायचं. समजतंय का? जस तुम्ही प्रभूची सेवा करणार, कारण आपल्याला लोकांचं कसं असतं की ते हे बघत नाही का कोणाच्या नावात कार्य होतात. लोक त्याच्या पुढचा मागचा इतिहास बघतात, किती मिरॅकल झालेत, कसं कसं कार्य होतं. आणि मग मिरॅकलची लिस्ट जर जास्त असेल त्याच्याकडे जास्त रिस्पेक्ट, आणि नसेल तर रिस्पेक्ट नाही. म्हणून मी सांगितलं रिस्पेक्ट भेटो ना भेटो, तुम्हाला प्रभूचं कार्य करायचं. समजतंय का? सेवा ज्यावेळेस कराल कदाचित तुम्हाला झिरो काउंट करण्यात येईल आणि मग तुमचं मन दुःखी होईल, कारण तो बी त्याच प्रभूबद्दल सांगतो, मी पण त्या प्रभूबद्दल सांगतो, पण त्याला तो मान मला मान नाही. म्हणून स्वतःला पहिलेच झिरो करा, जेणेकरून ज्या ह्या गोष्टी घडतील तुम्हाला त्याचा फरक पडणार नाही आणि तुमची सेवा त्याच्यामुळे खंडित होणार नाही. समजतंय का? कारण ह्याच्यामुळं पण सेवा विस्कळीत होऊन जाते. म्हणून देवाच्या राज्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतील आणि म्हणून आम्ही ती तयारी दाखवली पाहिजे. मे बी नावं ठेवतील, मे बी ब्लेम करतील, मे बी कुटुंबाचे बोलतील, मे बी बॉस बोलल, मे बी जॉब जाईल. हे प्रभू तुझसाठी मी सर्व काही करायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी एक एक्झाम्पल सांगल. मत्तई, कोणाचं उदाहरण पाहिलं होतं आपण? मत्तईचं. बरोबर. मत्तईला ज्यास प्रभूने ऑफर दिली तो कोणाच्या मागे निघाला? येशूच्या. कोणाच्या मागे निघाला? येशूच्या. आठवतंय? मागच्या आठवड्याचा संदेश आपण ऐकला होता की मत्तईला ज्यास प्रभूने कॉलिंग दिली तो ती कॉलिंग स्वीकारतो. आपला जॉब तो सोडून कोणाच्या मागे चालतोय? येशूच्या. पण मला सांगा, त्यांनी जी कॉलिंग स्वीकारली, म्हणजे त्यांनी जे प्रभूचं बोलवणं स्वीकारलं, ते कशासाठी होतं? प्रेषितासाठी होतं का शिष्यत्वासाठी होतं? पहिले कोण आणि नंतर प्रेषित. समजतंय का? प्रभूने त्याला कशासाठी बोलवलं होतं? पहिले शिष्य आणि नंतर प्रमोशन होऊन प्रेषित. शिष्यासाठी त्याला एवढं सॅक्रिफाईस करावं लागलं. इथं आपल्यापैकी कोण असं आहे का ज्याला प्रभूचा स्वीकार करण्यासाठी एवढं काही सॅक्रिफाईस करावं लागलं? नाही समजलं? त्यांनी आपला जॉब सोडला, त्यांनी आपल्या लोकांची मैत्री सोडली, त्यांनी सर्व काही त्याग केलं. कशासाठी? त्याला ख्रिस्त कळावा, तो शिष्याचा अनुयायी व्हावा. म्हणून एवढा मोठा त्याग. आपल्याला शिष्य होण्यासाठी इतका मोठा त्याग करावा लागला नाही. खूप कमी लोक आहेत की त्यांना त्याग करावा लागतो ख्रिस्ताचं शिष्यत्व स्वीकारण्यासाठी. आपल्याला तर खूप इझिली भेटलं. आपल्याला तर घरातूनच प्रोत्साहन होतं, जा चर्चला. कोणाकोणाला तर जन्मातच ख्रिस्त हे भेटलेलं आहे. समजतंय का? महत्व कळतं का या ठिकाणी? का त्याला शिष्य होण्यासाठी एवढं सहन करावं लागतं आणि मी ते तुम्हाला प्रेषित होण्यासाठी सहन करावं म्हणतोय. त्याच्यासमोर आपण काहीच नाही. कळतंय का? तुम्हाला चर्च येण्यापासून कुणी अडवलं का? नाही. तुम्हाला एकदम सोपं भेटलं. चर्च जवळ भेटलं, प्रार्थना जवळ भेटली, चर्चला यायला पैसे भेटले, दानार्पण टाकायला पैसे भेटले, प्रभूच्या नावाखाली एन्जॉय करण्यासाठी कपडे भेटले, भरपूर काही भेटलं. शिष्यत्व मिळवण्यासाठी आम्हाला किती फ्रीडम भेटला, उलट प्रोत्साहन देण्यात आलं आम्हाला. मत्तईला कोणतं प्रोत्साहन भेटलं नाही. शिष्य बनण्यासाठी त्याला किती मोठा त्याग करावा लागला. मग मत्तईसमोर आपण कुठं उभं राहतो? आहे का आपली लेवल? नाही. समजतंय का मला काय पॉईंट मांडायचा या ठिकाणी? का मत्तईला शिष्य बांधण्यासाठी इतकं मोठं समर्पण करावं लागलं. तुम्हाला आणि मला तर काहीच समर्पण करावं लागलं नाही. सर्व काही सोपं होतं. आम्हाला तर प्रमोशनसाठी समर्पण करा म्हणतोय प्रभू, प्रमोशनसाठी सहन करा. आपण तेही करायला तयार नाही. कळतंय का? हाड गेला पॉईंट. त्याला शिष्य मिळवण्यासाठी सॅक्रिफाईस आणि आपल्याला प्रमोशनसाठी. एक प्रकारे तर हे होतोय, पक्षपात होतोय. कोणाबरोबर? मत्तई बरोबर. समजतंय का? मत्तई बरोबर हा पक्षपात होतोय. की त्याला किती सहन करावं लागलं. आम्हाला काहीच नाही. आम्हाला प्रोत्साहन देण्यात येतंय. आम्ही कम्फर्टेबल झोनमध्ये आहोत, तरी पण आपण आपलं कार्य पुढे नेत नाही. म्हणून प्लीज देवासाठी जर तुम्हाला तडजोड करावी लागली तर आपलं अंतःकरण दाखवा. प्रभू तुमचं हिसकून नाही घेणार. आजचं वचन ज्या प्रकारे तुम्हाला सांगण्यात येतंय का सॅक्रिफाईस करा, 4 दिवसाचा पगार कट करता करू द्या, पण मी तुम्हाला सांगतो का परमेश्वर तसं होऊ देणार नाही. परमेश्वर फक्त अंतःकरण पाहिल का याची तेवढी तयारी आहे का. 4 दिवसाचा पगार कट होईल तर तयारी ठेवतो का?
हा कुटुंबाच्या व्यक्तींसाठी विरोध करायला तयार होतो का जर प्रार्थनेला जाऊ देत नाही तर? नाही मी जाणार, देव बघतो का हा तेवढी तयारी ठेवतो का? समजतंय का? प्रभूची इच्छा नाही की तुम्ही विभक्त व्हावे, कारण वचन तसं आहे का मी वेगळं करायला आलोय. देव तयारी दाखवतोय, तयारी आहे का? आणि जर तू तयार होशील मी तुला वेगळं नाही करणार, असा समेट करल का तो कधीच तुटणार नाही. समजतंय का? आपण काय वचन वाचलं? का आईला मुलापासून वेगळं, पत्नीला पतीपासून. मग काही लोक म्हणतील नको भाऊ, शिष्यत्व बरं आहे, प्रेषित पण नको, कारण सेवा करायची ते वेगळं व्हावं लागेल. त्या प्रकारे प्रभू बोलत नाही, पण देव इच्छा बघतो. माझ्या मागं करण्याची येण्याची इच्छा आहे का? आणि जसं तुम्ही म्हणता का येस प्रभू मी तुझ्यासाठी सर्व सोडायला तयार आहे, आणि तुम्ही निघता, देव त्या गोष्टी तुटू देत नाही. हे फक्त चेक करतो अंतःकरण. नाही कळलं का? ओके, एक्झाम्पल देतो मी तुम्हाला एका व्यक्तीचा, धनवान व्यक्तीचा. आपण रीड करू, लूक काढूया आपण 14वा अध्याय. लूक याचा 18वा अध्याय, त्याचं 18 ते 23 वचन मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करेल तुम्हाला. रीड कर. कोणी एका अधिकाऱ्याने त्याला विचारले, हे उत्तम गुरु, सरळकाचे जीवन हे वतन मिळविण्यास मी काय करावे? तेव्हा येशू त्याला म्हणाला, तू मला उत्तम काय म्हणतोस? एक जो देव त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. आज्ञा तुला माहीत आहेत, व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर. तेव्हा त्याने म्हटले, मी आपल्या लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या आहेत. तेव्हा हे ऐकून येशूने त्याला म्हटले, तुझ्यात अजून एक उणीव आहे. जे काही तुझे आहे ते सर्व विकून गोरगरिबांना वाटून दे, म्हणजे तुला आकाशात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. परंतु तो अतिशय दुःखी झाला, कारण तो फार धनवान होता. आपण बघतो का त्या व्यक्तीला कोणाच्या मागे यायचंय? येशूच्या. त्याला काय बनायचंय? शिष्य. काय बनायचंय? शिष्य. शिष्य. पण तो कसा होता? धनवान. प्रभूने त्याला आज्ञा सांगितल्या, तो काय म्हटला? मी त्या आज्ञा ऑलरेडी पाळलेल्या आहे. मग प्रभू त्याला म्हणतो काय करायचं आता? तुझी जी प्रॉपर्टी ती काय करायची? गरिबांमध्ये वाटून टाक, विकायची आणि पैसे वाटून टाकायचे. बायबल सांगतं त्यांनी ऐकलं आणि तो पुन्हा आला नाही. म्हणजे या ठिकाणी प्रभू दाखवतोय की शिष्य बनण्यासाठी त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. समजतंय? मग दुसरा प्रश्न मला असा विचारायचा आहे, खरंच देवाची इच्छा होती त्याची प्रॉपर्टी विकल्या जावी? काय प्रश्न आहे? खरंच प्रभूची इच्छा होती का तो कंगाल भावान प्रॉपर्टी विकल्या जावी? नाही. प्रभू त्याचं अंतःकरण चेक करत होता. परमेश्वराचं अंतःकरण चेक करत होता. कारण अजून एक वचन मी घेतो या ठिकाणी. आपण लूक याचा 8वा अध्याय काढू, त्याचं 38 आणि 39 वचन वाचूया. आणि ज्या माणसातून भूते निघाली होती तो मी तुझ्या बरोबर राहावे अशी त्याच्यापाशी विनंती करीत होता. परंतु त्याला निरोप देऊन म्हणाला, तू आपल्या घरी परत जा व देवाने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली ते कळवू. मग तो निघून येशूने त्याच्यासाठी केवढी मोठी कामे केली होती ते त्या संबंध नगरातून गाजवीत गेला. ओके. पहिले आपण पाहिलं की त्याला कोणाच्या मागे यायचं होतं? येशूच्या. पण येशूने जसं त्याला सांगितलं तो त्याच्या मागे आला नाही. म्हणजे त्यांनी त्याचं शिष्यत्व स्वीकारलं नाही, किंवा प्रभूने त्याला त्याच्यासाठी कामगिरी नेमली नाही. या ठिकाणी एक घटना घडली गर्सेकराच्या प्रांतामध्ये, का ज्यावेळेस प्रभू येशू ते समुद्र, ज्या समुद्रात वादळ येत होतं, जे वादळ प्रभूने शांत केलं होतं, जस तो पलीकडे गेला त्याला एक व्यक्ती सापडला. कुठं? कब्रस्तानामध्ये, जो दुष्ट आत्म्याने पछाडलेला होता. प्रभूने प्रार्थना करून त्याला त्याच्यातून काय केलं? मोकळं केलं. आणि नंतर गावाच्या बाहेरच हा व्यक्ती पुन्हा आपला अवतार बदलून कोणाकडे आला? येशूकडे. आपण असं लिहिलंय की त्यांनी शुद्ध आणि नवीन वस्त्र काय केली? पांघरली. आणि काय म्हणतो? येशू मला तुझ्या माग यायचं आहे. पण येशू म्हणतो की तू माझ्या माग येऊ नको. तर तुला जे कळलंय ती सुवार्ता तुला जगाला जाऊन, तुझ्या गावात जाऊन तुला सांगायची आहे. म्हणजे इनडायरेक्टली तो प्रभूचा कोण आहे? कोण आहे? जरी संगती नाहीये पण काम कोणाचं करतोय? येशूचं. मग प्रभू त्याला म्हणला का प्रॉपर्टी विक? नाही. प्रभूने म्हणत प्रॉपर्टी विक. प्रभू त्याला सांगत नाहीये प्रॉपर्टी विक. तुझ्यात जी तळमळ पाहिजे, तुझ्यात जी तडजोड पाहिजे ती मला दिसून आलेली आहे. हालेलुया. समजतंय का? परमेश्वर बघतो याची लेवल काय आहे, ती लेवल येणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्यात ती लेवल आहे तर परमेश्वर ते तुम्हाला करू देणार
लावणार नाही. समजतंय का? हाड गेला पॉइंट. याची ती तळमळ होती का हा देवासाठी त्याची प्रॉपर्टी पण विकू शकतो, पण देवाने विकू दिली नाही. प्रभू असं काहीच नाही म्हणला का प्रॉपर्टी विक आणि मग पूर्ण गावात प्रचार कर. तो म्हणला जा, जे तुझ्या जीवनात मी केले ते सर्व लोकांना जाऊन तू सांग. म्हणजे काय? देवासाठी त्याग करण्याची क्षमता त्याच्यामध्ये प्रभूंनी ओळखून घेतली होती आणि म्हणून त्याला त्याग करावा लागला नाही. म्हणजे मला असं सांगायचंय का ज्यावेळेस तुम्ही देवासाठी त्याग करायला तयार व्हाल, देव तो त्याग तुम्हाला करू देणार नाही. ते फक्त मन बघतो आहे का, अंतकरण आहे का तयार तुझं ते करण्यासाठी. आणि ज्यास तुम्ही तुमचं अंतकरण तयार करता, देव म्हणतो की तू पास झालेला आहे, ती गोष्ट करण्याची गरज नाही. समजतंय का? ते मन दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला जे आत्मे जिंकायचे ते कार्य करण्यासाठी वेगवेगळे आव्हान आमच्या समोर येतील, पण ते सहन करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे का? तुम्ही ती ताकद दाखवा, परमेश्वर कार्य करणार आणि तुम्हाला लज्जित फजित होऊ देणार नाही. परमेश्वर जरी म्हणतो की मी वेगळं करायला आलोय, पण दैहिकरित्या आत्मिकरित्या नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतोय का? भावाचे रिलेशन तुटतील, आई वडिलांचे रिलेशन तुटतील, पण कोणत्या रीत्या? दैहिकरित्या. कोणत्या? दैहिकरित्या. आत्मिकरित्या प्रभू जोडल आणि ते असं जोडल की ते भक्कम बांधकाम असेल. समजतंय का? ते कुटुंब फक्त नावाला जगाला दिसणारं कुटुंब असेल, वारं कधी येईल ते कधी उडून जाईल कळणार नाही, पण जर ते कुटुंब आत्म्यात उभं राहील तर ते कुटुंब असं कुटुंब असेल, किती वारं येऊ द्या ते पडणार नाही. प्रभू तोडायला आलाय पण दैहिकरित्या आणि घडवायला आलाय आत्मिकरित्या. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं कार्य करा. ज्या प्रकारे झाड कर्तव्य पूर्ण करतं, कुत्रं आपलं कर्तव्य पूर्ण करतं, आम्हालाही आमचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. देवाचं वचन इतरांपर्यंत आम्हाला घेऊन जायचं आहे. तुम्हाला प्रार्थना जमती प्रार्थना करा. तुम्हाला फक्त चर्चचा पत्ता सांगता येतो तो सांगा. तुम्हाला बायबल वाटता येतं बायबल वाटा. तुम्हाला संदेश सांगता येतो संदेश सांगा. पण देवाचं कार्य पुढे आपण नेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? ओके. म्हणून आपण इथं प्रेयर करू. तुझे आभार मानतो प्रभू का आम्हाला फळ द्यायचं प्रभू. हे पित्या, तुझी इच्छा नाहीये का हा फाटा तुझ्यापासून वेगळा व्हावा, पण तुझी इच्छा आहे का या फाट्याची पुष्कळ काळजी घ्यावी. कारण बायबल सांगतो जो फाटा फळ देतो त्याला अधिक निर्मळ केलं जातं, त्याची अधिक काळजी घेतली जाते. तुझी इच्छा आहे का ज्यास आम्ही सुखलोकमध्ये उभा राहू, ज्यास आम्ही स्वर्गात पोहोचू प्रभू परमेश्वरा, आम्ही त्या स्टेजवर असावं, ज्या स्टेजवर आम्हाला पारितोषिक देण्यात येईल, ज्या ठिकाणी आम्हाला जीवनी मुकुट अब्बा फादर देण्यात येईल. माझ्या परमेश्वरा हे प्रभू, तुझी इच्छा नाहीये का तो आम्ही गमवावा. तुझी इच्छा आहे का तू टाळ्या वाजवणारा नसावा, पण तू त्या वर फ्रंट मच्या रो मध्ये असावा. हे पित्या परमेश्वर, आज अनेक सेवक सेविका मोठ्या त्रासात तुझी सेवा करतायत प्रभू. असा कोणता त्रास नाही, असं काही सहन करावं लागत नाही आम्हाला. किती सोपं करून ठेवलंय प्रभू आम्हाला या ठिकाणामध्ये तू. मग का आम्ही गप्प अवस्थेमध्ये आहोत प्रभू. आम्हाला ताकद दे प्रभू. आमच्यातला मंदपणा आळशीपणा दूर जाऊ दे माझ्या परमेश्वरा. आम्हाला सेवा करायची आहे, आम्हाला आत्मे जिंकायचे आहेत, आम्हाला तुझ्या राज्यात लोक आणायचे आहेत प्रभू परमेश्वरा. हे प्रभू, लोकांचं जीवन वाचणं गरजेचं आहे, त्यांना सत्य कळणं गरजेचं आहे, त्यांना सत्य कळून त्यांना त्यांचं जीवन वाचणं महत्वाचं आहे माझ्या परमेश्वरा. हे प्रभू, आम्ही प्रार्थना करतो का अनेक लोक वाट बघतायत प्रभू, जर आम्ही जाणार नाही प्रभू तर विलंब होईल माझ्या पित्या. हे प्रभू, संधी आम्हाला गमवायची नाही. अनेक लोक वाट बघतायत माझ्या परमेश्वरा. तू आम्हाला ऑलरेडी तुझं वचन दिलेलं आहे, तू आम्हाला प्रार्थनेचे शब्द शिकवलेले आहेत, ओ तू आम्हाला अधिकार दिलेले आहेत माझ्या परमेश्वरा. मग का नाही आम्ही त्याचा उपयोग करावा प्रभू. का नाही प्रभू परमेश्वरा ते प्रॅक्टिसमध्ये आणावं माझ्या परमेश्वरा, आणि अनेक लोकांचं जीवनासाठी आम्ही आशेचं कारण बनावं माझ्या पित्या. हे प्रभू, आम्ही प्रार्थना करतो या सर्वातला थंडपणा निघून जाऊ दे. जे टीव्हीवर पाहतायत मी त्यांनाही आशीर्वाद देतो का तुम्हाला आत्मे जिंकायचे आहेत, तुम्हाला प्रभूची सेवा करायची आहे. तुम्हाला फक्त घरी बसून वचन ऐकण्यासाठी प्रभूंनी बोलवलं नाहीये, तर तुम्हाला लोकांमध्ये जाऊन प्रभूचं वचन सांगण्यासाठी प्रभूंनी निवडलेलं आहे. आपलं पाचारण ओळखा, आपली कॉलिंग ओळखा. देवाला तुम्हाला फळ द्यायचं आहे. देवाला तुमच्या वाटेला भरपूर मोठी वेतन आणि मजुरी द्यायची आहे, पण ती घर बसल्या येऊन तुम्हाला भेटणार नाहीये. प्रभूसाठी तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तुम्हाला सहन करण्याची ताकद दाखवायची असेल, ओ तुम्हाला बाहेर यायचं आहे. ओ आर्थिक संकटासाठी तयार राहा. जेही संकट येतील तयार व्हा. म्हणा प्रभूला का मी तयार आहे माझ्या परमेश्वरा, कारण माझा पुरवठा जगातून नाही तुझ्याकडून आहे प्रभू.
मी त्या जगी संपत्तीकडे नाही, पण त्या सर्वकालिक संपत्तीकडे लक्ष लावतो प्रभू. हे पित्या, मी प्रार्थना करतो का धैर्याचा आत्मा दे, का ज्याला तुम्ही नुकसान म्हणता ते नुकसान नाही, परमेश्वर दुप्पट तिप्पटीने तुम्हाला देणार आहे. पण स्वार्थ भावनेने करू नका. देवाने आम्हासाठी केलं, देवाने प्रेम केलं म्हणून आम्हाला त्याच्यावर प्रेमच करायचं आहे. हे पित्या, या सर्वांवर तुझा अभिषेक स्वीकारतो, या सर्वांवर राईट तुझा अभिषेक स्वीकारतो. ओ यांना स्पर्श कर. ओ जे इच्छा दाखवत आहे, जे आजच्या वाटेला समर्पित झाले, जे अंतरात्म्यात म्हणतात की प्रभू मी जाणार आहे, मी सेवा करणार आहे, मी लोकांना सांगणार आहे, मग ते माझं घर असेल, मग तो माझा शेजारी असेल, मग ते माझं ऑफिस असेल, मग ते माझं कॉलेज असेल, ओ मग ते रोडवरचा व्यक्ती असेल, मला जायचं आहे प्रभू. राईट ना तुझं सामर्थ्य मी स्वीकारतो, तुझा अभिषेक मी स्वीकारतो. ओ स्पर्श कर, ओ स्पर्श कर. ओ ज्या टीव्हीवर लोकांनी पाहत आहेत, जे लोक हात वर करत आहेत त्यांना स्पर्श कर. ओ राईट नाउ जो सामर्थ्य मी स्वीकारतो, राईट नाउ जो पवित्र अभिषेक मी मोकळा करतो माझ्या परमेश्वरा. ओ हालेलुया फादर, थँक्यू जीसस, तू ब्लेस केल्याबद्दल लॉर्ड. प्रभू ते ज्याही लोकात उभं राहतील त्यांच्यातलं सामर्थ्य लोकांना स्पर्श करणार प्रभू. कठीण अंतःकरणाचे लोक त्यांच्याकडे येऊन आपलं मन मोकळं करतील प्रभू. त्यांच्या प्रार्थना लोकांचं जीवन बदलणार, त्यांच्या निघालेल्या मुखातून वचनाद्वारे तू लोकांचं जीवन बदलणार माझ्या परमेश्वरा. म्हणून ते म्हणतो काय, लहान कळपा भिवू नको, जेही तुला प्रभू येशू बद्दल माहित आहे विश्वासाने सांग, परमेश्वर बाकी कार्य पूर्ण करून घेईल आणि त्याचा गौरव होणार आहे. धन्यवाद तू कार्य केल्याबद्दल. हे प्रभू, आज जेही पेरले ते उडून जाऊ देऊ नको, कारण तू आम्हाशी बोललाय प्रभू. धन्यवाद प्रभू लॉर्ड, सर्व गौरव तुला देतो आणि प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या कृपेने दर बुधवार आणि शनिवारी तुमच्या टी व्ही स्क्रीनवर जो ॲड्रेस येत आहे, युनियन ट्रेनिंग कॉलेज, या ठिकाणी बायबल टीचिंग होत आहे. हे सर्वांसाठी आहे. प्लीज नक्की या. तुम्ही कोणत्याही फेलोशिपमधले असेल तरी या. हे सर्वांसाठी ओपन आहे. परमेश्वर तुम्हाशी बोलल आणि तुमची आत्मिक उन्नती होईल. प्रेज द लॉर्ड.